श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे, ते 4 डिसेंबर 2025 ला दत्त जयंती आहे. दत्त जयंती म्हटलं आपण भरपूर सेवा करतो. त्यातली त्यात सगळ्यात मोठी सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. श्री गुरुचरित्र पारायण ज्यांना करायचं असेल त्यांनी 28 नोव्हेंबर 2025 म्हणजे शुक्रवारपासून सुरुवात करायची ते 5 डिसेंबर 2025 ला त्याची सांगता येईल. आता हे पारायण 7 दिवसाचं आहे. 8व्या दिवशी का सांगता होणार, कारण की दत्त जयंतीच्या वेळेस जे आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा 7 दिवसा म्हणजे 4 तारखेपर्यंत त्याचं वाचून होणार आणि 8व्या दिवशी त्याची सांगता होते. गुरुचरित्र पारायण का करायचं, कारण गुरुचरित्र पारायण हे 5वा वेद मानला जातो. त्यामुळे हे पारायण केल्याने खूप नशीबवान लोकांनाच भेटतं, प्रत्येक जण नाही करू शकत. आणि ही सेवा नक्की करावी. खूप चांगली आणि खूप चांगली प्रचिती देणारी सेवा आहे. मन समाधान भेटते आणि खूप अवघड नाही, ते मराठीमध्ये प्राकृतमध्ये, त्यामुळे तुम्ही पारायण सोप्या पद्धतीने करू शकता. काही अडचणी तुम्हाला येणार नाही. जर तुम्हाला मठात केंद्रात पारायण करायला जर भेटलं तर तुम्ही तिथे नक्की जा, कारण सामूहिक पारायण केल्याचं खूप चांगलं फळ भेटतं. कारण एका वेळेस 50-100 लोक पारायण करतात, त्यामुळे त्याचं आपल्याला फळ भेटतं. जर तुम्हाला ते शक्य नाहीये, नोकरीमुळे, घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे, लहान मुलांमुळे शक्य नाहीये, तर तुम्ही घरातही पारायण करू शकता. घरात पारायण करायचं तुम्ही कधी सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 4 पर्यंत तुम्ही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये करू शकत नाही. आणि एका बैठकीत तुम्हाला करायचंय, एका बैठकीतच करायचं. दुपारी 12 ते 12:30 मध्ये का, तर त्यावेळेस दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते, त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस नाही करायची. बाकी दिवसभर मध्ये तुम्ही करू शकता. आणि जास्त नाही, 2 ते 2.25 तास लागेल. नवीन आहात म्हणून ती सेवा तुमची छानरित्या घडून येईल. ही सेवा करायच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी स्वामींच्या मठात जायचंय, त्यांना खडी साखर आणि नारळ अर्पण करायचंय आणि संकल्प जो का असेल तुमचा संकल्प सांगायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची, माझ्याकडून सेवा करून घ्या. सोबत आदल्या दिवशीच तुम्हाला 4 कुत्र्यांना चपाती आणि एका गाईला चपाती अशी द्यायची. त्याला पोळ्याही म्हणतात, कोण चपातीही म्हणतात. तसे तुम्हाला 5 म्हणजे 4 कुत्र्यांना एक गाईला अर्पण करायची आणि मग दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची. हे पारायण घरातलं कोणीही करू शकतं. घरातलं म्हणजे तुम्ही मुलं, ज्या मुलांना वाचायला जमत असेल त्या मुलांनी केले तरी चालेल. स्त्री पुरुष विधवा बाई असेल, म्हातारे माणूस, कोणी करू शकता. फक्त मनापासून सेवा करण्याची इच्छा पाहिजे. सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सेवा करू शकता, काही अडचण नाही. नियम पण खूप नाही मोठे. ब्रह्मचार्य पाळायचे, मांसाहार वर्ज्य आहे, परान्न वर्ज्य आहे आणि एकच धान्य म्हणजे तुम्ही गव्हाची चपाती असेल तर गव्हाची चपाती 7 दिवस का, बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरी 7 दिवस का. तांदूळ तुम्हाला खायचं नाही, भात वर्ज्य आहे पूर्णपणे, भात खायचा नाहीये. मोजक्या भाज्या त्याच खायच्या, मेथी पालक या मोजक्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे तोही अडचण नाही. उपास असेल तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. त्यामुळे तसं काही अडचण नाहीये, तुम्ही पारायण करू शकता. पारायणाचे खूप जास्त असे घाबरून जायचं नाही, खूप मोठे नियम आहेत असं काही मोठे नियम नाहीयेत. फक्त तुम्ही एकदा सुरुवात करा सेवेला, तुमची इच्छा ऑटोमॅटिक तिथे जाणार. स्वामी तुमच्या कुठली सेवा करून घेणार, फक्त मनापासून इच्छा पाहिजे. आणि सेवा करून बघा, खूप छान अनुभूती येते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.